मित्र हो, ज्यांचं वर्णन गॉड्स गुड मॅन असंच करावं लागेल ते ज्येष्ठ गुप्तचर विभागात इंटेलिजन्स ब्युरोमध्ये 30 वर्ष ज्यांनी उत्तम कारकीर्द गाजवली ते श्री भीष्मराज बाम. या विभागाचे सहसंचालक म्हणून ते निवृत्त झाले आणि अधिकच कार्यमग्न झाले. क्रीडापटूंनी मानसिक शिस्तीचा अवलंब करणं कसं अनिवार्य आहे आणि अशा शिस्तीचा किती फायदा होतो याचं मार्गदर्शन करण्याची त्यांची कामगिरी अजोड आहे. श्री भीष्मराज बाम यांना गेल्याच आठवड्यात शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार हा अतिशय प्रतिष्ठेचा महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार प्राप्त झाला आहे. हा त्यांचा गौरव आहे. मी श्री भीष्मराज बाम यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. योगायोगाने मी क्रॅश लँड झालो पोलीस खात्यात, पण नंतर माझ्या ध्यानात आलं की हे आव्हान आहे, चांगलं आव्हान आहे, हेच आपण स्वीकारू. भाग्य खरंच माझं मोठं की मी पोलीस खात्यात टिकलो. मला अत्यंत अभिमान आहे. हे सगळे खाकी घातलेले मागे बसलेले आहेत ना, मुंबई पोलीस आणि महाराष्ट्र पोलीस, दे हॅव ऑलवेज रिझन टू द चॅलेंज. त्यांच्याबरोबर माझ्या आयुष्याचा भाग गेला याच्याबद्दल मला अत्यंत अभिमान वाटतो. रिटायर झाल्यानंतर मला खरंच ऑफर्स होत्या की तुम्ही आमच्या पक्षात या वगैरे, तर मी ते गृहमंत्री झालो नाही हा माझा मोठा भाग्याचा भाग आहे. आपण इम्पिरियल पोलिसिंगच इथे ॲक्सेप्ट केलेलं आहे. ब्रिटिशांनी ज्या गोष्टी आमच्याकडे वारसा म्हणून सोडल्या ते तसेच तसे आम्ही चालवायचा प्रयत्न करतो आहोत. लोकशाहीचे पोलीस अजून आलेच नाहीत, म्हणजे लोकशाही आली आहे, प्रयोग चालू आहे, पण पोलीस इम्पिरियल पोलीस आहेत ब्रिटिशांचे. पोलिसांचे अधिकार असे आहेत किती? घरी वडील भाऊ असतो ना, त्याचे इतकाच अधिकार आहे, त्याच्यापेक्षा नाही आहे. कसं तुम्हाला समाजात प्रत्येक माणसाला एक पोलीस जरी ठेवला तरी कमी पडणार आहे. दिल्लीला जे हे झालं प्रकरण, रेप झाले त्या मुलीवर, त्यावेळेला आम्ही काही ऑफिसर्स सिनियर बसून बोलत होतो, तर ते हेच बोलणं चाललेलं होतं की बसमध्ये पोलीस ठेवायला पाहिजे, लोकलमध्ये ठेवायला पाहिजे, संख्या वाढवायला पाहिजे, त्यांना अधिकार दिला पाहिजे, जजमेंट लगेच आलं पाहिजे, हे सगळं झालं. तर मला म्हणाले तुम्ही बोलतच नाही काही. मी म्हटलं मला एक शेर आठवतो आहे, तो सांगतो. सारी उम्र ये भूल मैं करता रहा, धूल चेहरे पर थी और आईना पोछता रहा. मी म्हटलं त्याला कोणी वाचवायचं आहे त्या मुलीला? जे तिच्यावर अत्याचार करतायत ना त्यांनीच वाचवायचं आहे. आम्ही त्यांच्यावर संस्कार करायची काळजी घेतली. ते बाहेर ना, बाहेरच्या ग्रहावर न सोडा बाहेरच्या देशात नाही आलेले नाही आहेत ते, ती पण आमचीच मुलं आहेत. त्यांना असं वाटत नाही की हे मुलगी एकटी चालली आहे, मी तिला घरापर्यंत सोडून येतो. राखीचं बंधन जे आहे ना ते समजतच नाही आम्हाला, कारण आमच्या समाजाला ते पटलेलं नाही आहे. मनामध्ये वाटेल ते विचार येतात आणि आपण ते एंटरटेन करतो, ते ॲक्सेप्ट करतो. हाच फार मोठा धोका आहे. एक गोष्ट पक्की की तुम्ही कुठलं तत्त्वज्ञान तुमच्या आयुष्याचा पाया म्हणून स्वीकारता, ते तत्त्वज्ञान तुम्हाला खरा आधार देतं. नाही तुम्ही अगदी नास्तिक असलं तरी चालेल, पण आपली कॉन्स्टिट्यूशन जी आहे ना ती पण उत्तम तात्विक विचार तुम्हाला देऊ शकेल. पण असा होतच नाही विचार, फक्त स्वतःचा विचार होतो, दुसऱ्याचा होत नाही. माझं सुख नीट राहील की नाही, मला सगळं हे मिळेल की नाही, मला पाहिजे, मला पाहिजे. इतरांचा विचार जर आम्ही केला नाही तर काय होणार आहे समाजाचा? रामकृष्ण परमहंसांनी फार सुंदर उदाहरण दिलं आहे. एक गृहस्थ आपल्या मुलाला घेऊन बाजारातनं चाललेला, तर एका चोराला शिपाई पकडून घेऊन जात होते. त्याच्याभोवती इतके शिपाई. मुलाने विचारलं की बाबा कोण आहे? तर त्यांनी सांगितलं की हा चोर आहे. त्याला शिपायांनी पकडलेलं आहे. ते शिपाई भोवती
आणि त्याला त्यात न्यायालयापुढे उभं करतील आणि जेलमध्ये टाकतील. पुढे त्या नगरीचा राजा आला, त्याच्या भोवती शिपाई होते सगळे. तो म्हणाला मुलगा की हा पहा दुसरा चोर चालला आहे. तो म्हणाला हळू बोल की तो तर राजा आहे इथला. म्हणाल काय फरक आहे, याच्याही भोवती शिपाई आणि त्याच्याही भोवती शिपाई आहेत. त्याने सांगितलं की तो जो चोर होता ना तो त्या शिपायांच्या ताब्यात आहे आणि हा जो राजा आहे ना त्याच्या ताब्यात हे शिपाई आहेत भोवतीचे. त्यांनी हे उदाहरण आपली इंद्रिय, आपले विकार, आपली बुद्धी, आपले मन ह्यांच्या कह्यात जर आम्ही गेलो तर आम्ही चोर आहोत. आणि ह्यांच्यावर ताबा आमचा असला तर आम्ही राजे आहोत, हे सांगायचा प्रयत्न. त्याच्यावर जर ताबा मिळवला ना तर काहीच नाही. म्हणजे एक खातं, हे पोलीस खातंच असं आहे की आपल्या कामाबद्दल फार गंभीरपणाने विचार करतं ते. आणि बरोबरच आहे, तसं करायला पाहिजे. आणि त्यांना जबाबदार धरलं जातं, प्रचंड जबाबदारी आणि अधिकार काहीच नाही. पोलीस खातं जितकं सशक्त असेल तितकंच सशक्त सरकार असेल, नाही तर सरकारही दुबळं होतं. पण हे सरकारला केव्हा जेव्हा समजेल तेव्हा समजेल. आमचे जे अधिकार आहेत ना ते कायद्याने दिलेले आहेत. क्रिमिनल प्रोसिजर कोडनी आणि इंडियन पिनल कोडनी दिलेले आहेत. त्याच्यामध्ये कोणीही इंटरव्हेन्शन किती करू शकतो त्याला लिमिट आहे. आम्ही त्यांच्यासमोर जर गुडघे टेकले तर काही खरं नाही. आम्हाला सांगता येतं ते राजकारणी लोकसुद्धा, त्यांनाही त्यांचा व्यवसाय करायचा आहे ना, त्यांनाही लोकांच्याकडे त्यांच्यावर जास्त मोठी जबाबदारी आहे. कारण परत मत मागायला जायचं आहे त्यांना. तुम्हाला जायचं नाही मत मागायसाठी, पण कशासाठी आपण नोकरी करायची, कशासाठी व्यवसाय करायचा? आपलं नाव मागे सोडायचं असतं, दुसरं काही राहत नाही शिल्लक. बरं का, दुसरं काही शिल्लक राहत नाही. कुठलं नाव तुम्ही मागे सोडणार आहात? तुमची मुलं, तुमची नातवंड काय म्हणून तुमचा विचार करणार आहेत ते तुमच्या मनाला त्याचा त्रास झाला पाहिजे. त्याचा तुम्ही विचार केला पाहिजे की माझं नाव मागे कसं राहील. आणि नाव मागे सोडायला पोलीस खात्यासारखी दुसरी करिअरच नाही आहे, खरंच नाही. पोलिसांचं आणि चांगल्या लोकांचं नातं पाहिजे. प्रॉब्लेम हा झाला आहे की चांगले लोकच पोलिसांना घाबरतात आणि जे घाबरायला पाहिजेत ते घाबरतच नाहीत. असं होऊ देता कामा नये. आपण तक्रारी करत नाही बसायचं. जे वाट्याला येईल ते उत्तम करायचा प्रयत्न करायचा आणि स्वतःच्या विकारांच्यावर ताबा ठेवायचा. एवढं जर जमलं तर मनस्वास्थ्याची काळजीच नाही आहे, आनंदच आनंद आहे. तो सगळा तुम्हाला मिळेल, मला खात्री आहे. धन्यवाद. तो फिर कुछ सोचा है लाइफ में क्या करना है, किस स्ट्रीम में जाना है, कौन सी कंपनी ज्वाइन करनी है? मैं जब तुम्हारी उम्र का था मैंने सब प्लान कर लिया था, और तुम हो कि बस क्रिकेट टीम, जॉब, LIC। पापा आप इतना टेंशन क्यों लेते हो? मैंने सब प्लान कर लिया है। ओके? जो रखते हैं मंजिल पे नजर, LIC है उनका हमसफर। LIC के खास प्लान्स जो जिंदगी प्लान करने में मदद करे। I'm not worried about the future. I'm insured. I take my own decisions. I'm insured. I contribute towards our home loan EMI. I'm insured. I won't compromise on my child's dream. I'm insured. I take care of my family's financial health as well. I'm insured. I can retire whenever I want to. I'm insured. We are responsible. We are insured. LIC. Be responsible. Be insured. न चिंता फिकर ना है डर, ये वादा है हमारा हर दम हर कदम।
छाँव में भी हम साथ साथ हैं, साथ हैं, साथ हैं। जीवन के हर पल में पास पास है, पास है, पास है। हर दिल की है हम धड़कन, है किरण, है रोशन। ना चिंता ना फिक्र ना है डर। LIC का हो साथ तो फिक्र की छोड़ो बात। मित्रहो, आपले महनीय प्रवक्ते, बीजभाषण देणारे सुप्रसिद्ध घटनातज्ञ डॉक्टर S. राधाकृष्णन यांनी इथं बोलण्यास संमती दिल्याबद्दल आम्ही त्यांचे अत्यंत कृतज्ञ आहोत. महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाचे अध्यक्ष या नात्याने त्यांनी अतिशय उत्तम आणि बहुमोल अशी कामगिरी बजावली आहे. विलक्षण प्रतिभावान न्यायाधीश म्हणून त्यांनी लौकिक मिळवलेला आहे. मुंबई विद्यापीठाच्या LLM परीक्षेत ते सर्वप्रथम आले होते म्हणतात माझ्या पायाला कापरं भरलं की आपण या माणसासमोर उभे कसे राहणार. विद्यादानाचं पवित्र कार्यही केलं आहे. मुंबई उच्च न्यायालयात न्यायमूर्ती म्हणून त्यांची नियुक्ती 1996 साली झाली. त्यांची अनेक निकालपत्रे ही ऐतिहासिक मानली जातात. त्यातले फक्त एकाचा उल्लेख करतो आणि डॉक्टर राधाकृष्णन यांना इथं भाषणासाठी पाचारण करतो. नागपूर शहरात पायाभूत सुविधांचा विस्तार करण्यासाठी अनेक मोठी झाडं तोडणं आवश्यक झालं. यासंबंधीचा प्रस्ताव मुंबई उच्च न्यायालयात आला. त्याची सुनावणी डॉक्टर राधाकृष्णन यांच्या समक्ष सुरू झाली. न्यायमूर्ती साहेबांनी स्पष्ट शब्दात बजावलं, 1,00,000 झाडं लावणार असाल तर झाडं तोडण्याची परवानगी देतो. ही अट मान्य झाल्यानंतरच न्यायमूर्ती साहेबांनी झाडं तोडायला हिरवा कंदील दाखवला. त्याचा परिणाम काय झाला असेल तर आज नागपूर हे भारतातलं सगळ्यात हरित शहर झालेलं आहे. डॉक्टर S. राधाकृष्णन. Mr. Sadanand Date, Joint Commissioner of Police, Mumbai. Mr. Bam, former Director of Intelligence Bureau. Mr. Shivaji Satam, we all know because we almost every day we watch CID program. Even I am a great fan of Mr. Shivaji Satam because very precisely and very nicely the entire episode is done, and he has that commanding presence to control everyone and makes the entire thing very effective. See, today we have all assembled here basically to show our gratitude to Mumbai police. Because the reason is all of us go to sleep in the night very peacefully. Why? Because we have a very efficient police service in Mumbai. Because we otherwise look at various countries all over the world, various cities in India, there's total insecurity. Here, in fact, everyone feels the most secure city in India today is Mumbai. In spite of highest number of very high population, and population ratio versus the policeman is also very low in Mumbai. In spite of that, they are doing a laudable work, because many of you may not know that they do not have 8-hour duty. They have a 24 hours duty. Whenever any occasion arises, they have to work continuously. I have seen some occasions they have to work for 72 hours non-stop. I mean, you and me will feel, I mean, how do they manage? They do that. So the whole function has been arranged mainly to appreciate their work and show gratitude to them. See, 3, 4, 5 issues I want to point out. Basically, first is mainly the police constable, police head constable, assistant sub-inspector and police sub-inspector. Their housing facility is extremely poor in Mumbai. In fact, Mr. Date also, I asked him just now, he also agreed only 40% of police personnel are provided proper accommodation. See, many of these policemen have to live with a neighbor in a hutment area who will be an anti-social element or a gunda or a criminal.
So now what kind of atmosphere he has to survive, his family has to survive. You understand, the whole area where he has to live is surrounded by such elements. Plus, I mean, if this, so we'll have to, on a top priority, we'll have to provide decent accommodation. I mean, see now when we have a scheme for hutman dwellers or others, you provide a 250 square feet area accommodation. Why should we not provide to our own policemen proper quarters? Second thing is, basic thing is, they all also aspire their children should come up and compete with others properly. They should be given proper educational facilities for the children. Because that is again lacking, because they have to struggle and send them to some school. Why should the government not provide some kind of a scheme where their children's education is fully taken care of? And the third one is their health care. See now, if you must all seen, their physical condition is, I mean, most of them are pushed to, I mean, eating vada pav or any kind of, tea and bun maska and things like that. They should be provided nutritious food. If you look at them, a policeman, you look at them, they are, fit and agile, and if we are not taking care with proper food, proper living conditions during their working hours, I mean, obviously this will lead to that. Because why I am emphasizing this is, you must be knowing that many police personnel commit suicide. Why? Because they are under tremendous stress and they are working under these conditions and they are not given proper facility, which we should do it on a top priority. One more request is to Mr. Date, I mean, at some level or the other, you must have a proper psychological counseling. Because many of the suicides could be averted if they are properly, there is a trained professional psychological counseling is available, then this would not result in this kind of a thing. Then other thing which I noticed is now, why do we need almost 60% of our Mumbai police force is involved in VIP security? Why do you need that? So I'll tell you, I have been a judge of the Bombay High Court for 13 years, and for 5 years I was chairman of the Maharashtra Administrative Tribunal. All these 18 years I did not take a single personal security officer. What was the need? Why I am emphasizing this is, see, about 3 years back I had an occasion to go to Finland, where I saw the Prime Minister of Finland coming into the same restaurant where we were dining. He came with his family, dined and went out. Nobody, probably, in a civilian clothes, a few persons might have been guarding him very discreetly. That's all. That is all. I mean, unless there is real serious perception of threat to somebody's life, why should we waste 50% of our police force for only VIP duty? The only reason is that there is some kind of a psychological obsession that not only everybody, I mean, you will find everybody wants, at least one police officer or 3 policemen or 1 police van or 2 police vans. What for? I mean, what are they doing? Nothing. And their conditions are pathetic. I mean, they have to stand there. They don't know when the person will leave. They have to accompany immediately. And why should we do this? I mean, why we should put an end to this? Because ultimately, unless there is a serious personal threat, there should be no